यानंतर आपण थेट जाणार आहोत वाराणसीमध्ये। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। तत्पूर्वी ते गंगा स्नान देखील करणार आहेत। काल भैरवाचं दर्शन देखील ते घेणार आहेत। आपण पाहतो आहोत सध्या वाराणसीमधलीच ही थेट दृश्य। आज जोरदार शक्ती प्रदर्शन भाजपतर्फे पंतप्रधान मोदींतर्फे केलं जाणार आहे। तत्पूर्वी मोदी गंगा स्नान देखील करणार आहेत। काल भैरवाचं दर्शन देखील ते घेणार आहेत आणि सध्या आपण ही थेट दृश्य पाहतो आहोत वाराणसीमधली। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। त्यांच्याकडनं या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया। सोमेश, अजिंक्य, पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा लोकसभा उमेदवार म्हणून वाराणसीतून अर्ज भरणार आहेत आणि आज आपण पाहू शकतो आता इथे जिथे आपण उभे आहोत या नंदी चौकातून विश्वनाथ मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दिशेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आले आणि आता ते गंगा पूजन करण्याकरिता दशाश्वमेध घाटाच्या दिशेने गेलेले आहेत। त्यानंतर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कालभैरवाच्या मंदिरात जाणार आहेत आणि कालभैरवाचं दर्शन घेणार आहेत। त्यानंतर मग एनडीएच्या नेत्यांसोबत बैठक करणार आहेत। आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आज वाराणसीमध्ये येणार होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत उमेदवारीचा अर्ज दाखल करणार होते। गंगा पूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचलेले आहेत। पंतप्रधान मोदी हे स्वतः प्रत्यक्ष गंगेत उतरून स्वतः गंगेमध्ये स्नान करणार, गंगेचं पूजन करणार आणि त्यानंतर मग कालभैरवाच्या मंदिरात जाऊन कालभैरवाचं दर्शन घेणार आणि त्यानंतर मग पुढे जाऊन काशीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लोकसभेचे उमेदवार म्हणून अर्ज भरणार। कालच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा याच रस्त्यावरून रोड शो झालेला आहे। भव्य रोड शोला मोठ्या उत्साहात लोक सहभागी झालेले होते। अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना अभिवादन केलं, मोदींचं कौतुक केलं आणि त्यानंतर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा एनर्जेटिक रोड शो नंतर आज लोकसभेचा उमेदवार म्हणून आपला अर्ज भरणार आहेत। आपला अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 साली ज्यावेळी पहिल्यांदा वाराणसीमध्ये आले होते त्यावेळी 5 मे 2014 रोजी पंतप्रधान मोदी इंडिया बाग या मैदानामधील रॅलीला, प्रचार सभेला इथल्या प्रशासनाने परवानगी नाकारली आणि त्यानंतर मग मोदींनी मिरवणुकीची परवानगी मागितली होती, ती सुद्धा नाकारली गेली आणि त्यानंतर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःच्या गाडीत बसून अर्ज भरण्यासाठी गेले होते आणि त्यावेळी सगळ्या लोकांनी रस्त्यावर उतरून मोदींचं अभिवादन केलं आणि तेव्हापासून रोड शो ही जी कल्पना आली ती रोड शोची संकल्पना पुढे मोदींनी अनेकदा आपल्या प्रचारामध्ये वापरली। अनेक ठिकाणी नरेंद्र मोदी सध्या रोड शो करतात आणि हे नरेंद्र मोदी काशीचे, वाराणसीचे आता इतके एक वाराणसी सोबत ते इतके एकरूप झालेले आहेत, एक प्रकारे वाराणसीचे रहिवासी झालेले आहेत असं इथल्या लोकांना वाटतं। 2014 साली 2 लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणारे नरेंद्र मोदी वाराणसी आणि वडनगरमधून तिथपासून ते 2019 साली पुन्हा एकदा वाराणसीचेच खासदार म्हणून निवडून आले आणि आता 2024 साली सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतूनच लोकसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरतायत। अर्ज भरण्यापूर्वी पंतप्रधान मोदी गंगा नदीचं पूजन करतायत, गंगेचे आशीर्वाद घेत आहेत, गंगेमध्ये स्नान करणार आहेत आणि त्यानंतर मग कालभैरव मंदिरामध्ये जाऊन कालभैरवाची पूजा करणार आहेत व त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन आपला अर्ज दाखल करणार आहेत। 2014 साली मोदींनी एक कमेंट करत असताना माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली होती की मुझे तो माँ गंगा ने बुलाया है, न मैं आया हूं, न मुझे यहाँ भेजा है, मुझे माँ गंगा ने बुलाया है। आणि ही जी मोदींची प्रतिक्रिया होती त्या प्रतिक्रियेचा प्रतिसाद हा संपूर्ण उत्तर भारतात, संपूर्ण गंगा किनाऱ्यावर इतका जोरदार उमटला होता की त्याचा परिणाम म्हणून मोदींना भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश या पट्ट्यात मिळालं होतं आणि त्यानंतर पुन्हा 2019 साली सुद्धा मोदींनी तसंच घवघवीत यश मिळवून 300चा आकडा गाठलेला आहे आणि आता 2024 साली ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष 400 पारच्या घोषणा देत आहेत त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या गंगा स्नान करणं, गंगा पूजन करणं आणि त्यानंतर एनडीएच्या सगळ्या नेत्यांसह, कारण इथे एक सगळ्यात महत्त्वाची बाब आपण लक्षात घ्यायला हवी की 19 साली ज्यावेळी पंतप्रधान आले त्यावेळी त्यांच्यासोबत एनडीएचे सगळे नेते नव्हते, परंतु यावेळी जेव्हा पंतप्रधान अर्ज भरण्यासाठी येणार आहेत त्यावेळी एनडीएचे सुद्धा सगळे नेते त्यांच्यासोबत येणार आहेत, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री येणार आहेत। त्यामुळे यावेळेस नरेंद्र मोदी एक वेगळं शक्ती प्रदर्शन करून आणि आम्ही सगळे एक आहोत हा मेसेज देत
या ठिकाणी अर्ज भरणार आहेत आणि आपल्या लोकसभेच्या उमेदवारीसाठी लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत। आपल्याला सर्वांना माहिती आहे, काल संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा 4था टप्पा होता आणि त्याच वेळी मोदींनी वाराणसीमध्ये एक रोड शो केला आणि याचे परिणाम किंबहुना या सगळ्याचा परिणाम म्हणून इतर ठिकाणी सुद्धा मतदानामध्ये भाजपला फायदा व्हावा अशी योजना एकंदरीत दिसते। आता या ठिकाणी मोदींचा अर्ज भरून झाल्यानंतर आगामी टप्प्यांमध्ये बहुतांशी उत्तर भारतातील जागांवर मतदान होणार आहे, ज्यामध्ये पूर्व उत्तर भारतातील उत्तर प्रदेशमधील काही जागा आहेत। त्यानंतर मग या संपूर्ण ज्याला आपण नॉर्थ बेल्ट म्हणतो तिथे अनेक मोठ्या प्रमाणावर जागांवर मतदान होणार आहे। दिल्लीतील 7ही जागांवर यानंतर मतदान होणार आहे। त्यामुळे स्वाभाविक आता नरेंद्र मोदी जे काही करतायत त्याचा परिणाम हा भविष्यातील मतदानावर होणार आहे हे त्यांनाही माहिती आहे आणि म्हणून 4थ्या टप्प्यानंतर 5व्या, 6व्या आणि 7व्या टप्प्यासाठी ज्यावेळी बहुतांशी अर्बन वोटर्स हे वोटिंग करणार आहेत, ठीक आहे, आपण सोमेश या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेऊच या। आणि आपण पाहतो ही दृश्य सध्या वाराणसीमधली। पंतप्रधान मोदी थोड्याच वेळात आता गंगा स्नान करतील, त्यानंतर